महाभारताने आपल्याला भगवद्गीता दिली, ज्याच्यामध्ये जन्म आणि मृत्यूचं सार किंवा त्याचं ज्ञान श्रीकृष्णाने अर्जुनाला दिलं आणि त्याच्याबरोबर ते सर्व जगाला आणि भारताला तर काही प्रश्नच नाही, कारण भारतामध्येच हा सगळा कुरुक्षेत्रामध्ये प्रकार झालेला आहे, युद्ध झालेलं आहे. आणि महाभारताचं युद्ध आपण युद्धच असं म्हणू शकत नाही, ते महायुद्ध होतं. काही वैज्ञानिकांनी तो हाही संशोधनाचा विषय होता की ब्रह्मास्त्र जे आहे ते अणुबॉम्बच आहे आणि महाभारतामध्ये बॉम्बचा उपयोग झाला होता. 18 दिवस चाललेल्या या महायुद्धामध्ये अनेक म्हणजे मोठा रक्तपात झाला आणि मोठमोठे योद्धे होते. आता मी म्हणलं ना की एक एक व्यक्तिरेखा म्हणजे प्रत्येकाचा एक पैलू वेगळा होता. जसं की मग अभिमन्यू म्हणलं की चक्रव्यूहाचा विषय होतो. अश्वत्थामा म्हणलं की त्याच्या कपाळावरची जखम येते. श्रीकृष्ण म्हणलं की त्याच्यात अनेक कथा आहेत, म्हणजे त्याला काही हेच नाही, म्हणजे अमर्याद अशा त्याच्या कृष्णलीला आहेत श्रीकृष्णाच्या. अर्जुन म्हणलं की मग बाकीच्या त्याच्याबद्दल त्याच्या धनुर्धारी गोष्टी आहेत. धनुष्यामध्ये तो कसा प्रवीण होता ही वगैरे वगैरे. भीम महाशक्तिशाली भीमाच्या वेगळ्या कथा आहेत, त्याचे व्यक्तिमत्व वेगळं आहे, त्याचे वेगळ्या पद्धतीने कथा मांडणी झालेली आहे. त्याच्यानंतर मग पितामह भीष्म आहेत. आणि मुख्य म्हणजे असं आहे की आता ही प्रत्येक व्यक्तिरेखा जी आहे ती 5,000 वर्षापूर्वी घडून 5,000 वर्षापूर्वी हे सगळं घडलेलं आहे. आणि 5 वर्षानंतर सुद्धा आजही आपण एक सहज बोलताना किंवा एखादं उदाहरण देताना आपण असं म्हणत असतो की हे संगीत क्षेत्रातील भीष्मपिता आहेत. हे क्रिकेट क्षेत्रातील भीष्मपिता आहेत. त्याच्यानंतर मग कोणतं क्षेत्र असो, संगीत असो, सिनेमा असो का साहित्य असो, आपण भीष्म पितामह म्हणून असो त्या वयस्कर ज्ञानी माणसाला संबोधतो. किंवा अर्जुन हे आजच्या काळातले अर्जुन आहेत, अर्जुनासारखं यांचं वर्तन आहे असं आपण बोलत असतो सहज बोलतानाही त्या व्यक्तिमत्वाची आपल्याला अशी तुलना करावी वाटते किंवा त्यातले असे हे काय म्हणतात त्याला, त्या व्यक्तिरेखेचा आपण आदर करतो आणि ती व्यक्तिरेखा आपल्या मनावर ठसलेली आहे. अनेक व्यक्तिरेखा आहेत. शकुनी मामा आहे, त्याचं त्याचा कपट कारस्थान वगैरे 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 हा सगळा प्रकार आहे त्याच्यामध्ये. तर महाभारत हा शब्द ऐकलाच की ऐकल्यानंतर किंवा बोलल्यानंतर आपल्याला काय प्रेरित होतं? युद्ध, संघर्ष. आणि आपण साध्या आपल्या सरळ जीवनामध्येही आपण म्हणत असतो, काय महाभारत घडलं बाबा माझ्या जीवनामध्ये, काय महाभारत झालं त्या ठिकाणी, काय महाभारतासारखं खेळ झाला वगैरे वगैरे. तर अशा या महाभारतामध्ये कर्ण या विषयाकडे मी वाचन केलेलं आहे. मृत्युंजय नावाची कादंबरी शिवाजी सावंत यांनी लिहिलेली आहे. कर्ण हा हे जे व्यक्तिमत्व आहे त्याचा जन्मानंतर लगेचच कुंतीनं त्याचा त्याग केला आणि त्याला आयुष्याच्या सुरुवातीच्या काळामध्ये हालाकीच्या परिस्थितीमध्ये जगावं लागलं. म्हणजे कर्णाचा जन्म हा देखील विवादास्पद किंवा हालाकीचा होता. त्याच्यानंतर त्याचा मृत्यूसुद्धा जो होता तो विवादास्पद परिस्थितीमध्ये झाला होता किंवा एका वेगळ्या परिस्थितीमध्ये कटकारस्थान. एखाद्या व्यक्तीला मरण कसं यावं, कटकारस्थानातून झाला होता तो. झालं असं की भर युद्धामध्ये जेव्हा कर्णाचं चाक रुतलं तेव्हा श्रीकृष्णाने सांगितलं अर्जुनाला, हीच वेळ आहे ती तू कर्णाचा वध करू शकतो. म्हणजे बघा, जेव्हा कर्णाचं चाक याच्यामध्ये रुतलं जमिनीच्या याच्यामध्ये, तेव्हाच तो घात त्याचा झाला आणि अर्जुनाने त्याचा वध केला. त्याच्याही आधी इंद्रदेव आला होता. साधूचं वेषांतर करून कवचकुंडलं काढून घेतली. कवचकुंडलं नसल्यामुळे कर्णाचं सगळं संरक्षण गेलं आणि कर्ण हा दानवीर होता. त्याच्या दरवाजामध्ये जर का कोणी आलं तर तो दान मागितलं कोणी तर त्याला नाही म्हणायचं नाही. म्हणजे बघा किती महान गोष्ट आहे. कवचकुंडलं जेव्हा ती त्याच्या शरीराला चिकटलेली होती तेव्हा ती त्यांनी अशी ओढून काढली, तेव्हा त्याचं शरीर जे आहे ते रक्तबंबाळ झालं कर्णाचं. पण आणि कर्णाला याची कल्पना निश्चितपणे असणार की इंद्रदेव आलेला आहे, युद्ध चालू आहे, कवचकुंडलं जर का आपली गेली तर आपल्याला मृत्यू होऊ शकतो. पण त्या दानवीर कर्णाने
त्याही परिस्थितीमध्ये ते दान दिलं त्या साधूला. साधूच्या वेषांतरामध्ये इंद्रदेवाला आलेला होता तो. म्हणजे किती महान व्यक्तिमत्व होतं त्या कर्णाचं. पांडवांचा सर्वात मोठा भाऊ, तरीही संपूर्ण महाभारतामध्ये त्याची अवहेलना, महाभारताच्या याच्यामध्ये घटनांमध्ये कर्णाची अवहेलना झाली. दुर्योधनाचा मित्र, पण त्याने मैत्री निभावली दुर्योधनाबरोबर. म्हणजे कर्ण हा त्याच्या जे करायचं आहे त्याच्या बाबतीत त्याची निष्ठा ही पक्की होती कर्णाची. त्याला माहिती होतं की आता आपलं युद्ध होणार आहे, त्याच्यामध्ये सगळे आपल्या समोर उभे आहेत. अर्जुन आहे, कृष्ण आहे, हे सगळं त्याला माहिती होतं. तरी देखील त्यांनी ते सगळं स्वीकारलं. त्याचं ते वेदना त्यांनी काय म्हणतात त्याला सहन केली. त्याच्या हृदयाची पीडा जी आहे ती एक वेगळीच असेल, की मी या सर्वांचा म्हणजे अधिकार तसा पाहिला. आता महाभारत ही अधिकाराचीच लढाई आहे ना, अधिकारच ना. जेव्हा पांडवांनी यांना कौरवांना जमीन मागितली, तेव्हा दुर्योधन म्हणाला की मी तुम्हाला 1 इंच पण जमीन देणार नाही. आता ही फ्रेज किंवा हे जे वाक्य आहे, हे आजच्या जीवनात आपणही वापरतो. 1 इंचही तुम्हाला काही देणार नाही, सुईच्या टोकावरचं सुद्धा तुम्हाला देणार नाही, हे दुर्योधनाचं वाक्य आहे. म्हणजे जसं मी आत्ता मागे म्हटलं की क्रिकेटच्या याच्यातील क्षेत्रातील तुम्ही भीष्म पितामह आहात, संगीत क्षेत्रातील आहात, असं सहज आपण म्हणून जातो ना आपल्या रोजच्या जीवनामध्ये. तसंच ही पण हे पण वाक्य आहे दुर्योधन जे म्हणलं होतं. आणि जेव्हा तसं म्हटलं आणि त्याच्यानंतर मग श्रीकृष्णाने मार्गदर्शन करून अर्जुनाला सांगितलं आणि पांडवांना सांगितलं की आता युद्धाशिवाय पर्याय राहिलेला नाही आहे. आता श्रीकृष्ण हा मुळात एक उत्तम राजकारणी, तत्ववेत्ता. मग त्या या संपूर्ण महाभारतामध्ये पांडवांच्या मागे कोण उभा होता? तर श्रीकृष्ण. श्रीकृष्ण असल्याशिवाय महाभारतामध्ये म्हणजे ज्यांच्या बाजूने श्रीकृष्ण आहे त्याचाच विजय होणार होता. एवढी मोठी शक्ती ती श्रीकृष्णाची आहे. त्याच्याशिवाय कोणाचा म्हणजे विजयच होणं शक्य नव्हतं. श्रीकृष्णाचं पाठबळ असल्याशिवाय महाभारत घडू शकत नाही, हे मुख्य. असं म्हणजे कर्णाचा जन्मसुद्धा एका वेगळ्या परिस्थितीमध्ये झाला आणि मृत्यू देखील एका वेगळ्या परिस्थितीमध्ये झाला. आता एवढा मोठा महान योद्धा जो होता, त्याचा जन्म, मृत्यू, त्याची जीवन कहाणी आणि मुख्य म्हणजे पांडवांमध्ये सर्वात मोठा सूर्यपुत्र. सूर्यपुत्र का म्हणलं जातं? कारण त्याचा जन्म सूर्यापासून झालेला आहे, कुंतीला. परंतु कुंतीला त्याचा त्याग करावा लागला. त्याग करून सोडून दिलं. ते एक दुःख कर्णाच्या नशिबी आलं, ती वेदना आली. तर वेदना सहन करणं भाग होतं. शेवटपर्यंत त्याने सांगितलं नाही. कुंतीची आणि कर्णाची भेट झाली होती. कुंतीनं पूर्ण आपले डोळे पट्टी बांधून घेतली होती. हा एक म्हणजे कथेचा आहे. मुख्य म्हणजे कसं की प्रत्येक व्यक्तिमत्वाच्या मागे महाभारतामध्ये एक असे म्हणजे चौकट आहे. अश्वत्थामाचं वेगळं, अभिमन्यूचं वेगळं, अर्जुनाचं वेगळं, कर्णाचं वेगळं, कुंतीचं वेगळं. कुंतीनं आयुष्यभर आपल्या डोळ्याला पट्टी बांधून जीवन जगलेलं आहे. भीष्म पितामह ज्यांना म्हणजे ते अमर होते. जेव्हा स्वच्छमरण होतं त्यांचं, जेव्हा ते इच्छा व्यक्त करतील किंवा प्राण सोडतील स्वतःच्या इच्छेने, तेव्हाच त्यांचा मृत्यू होणार होता. आणि त्यांची ती याच्यावर शरशय्या, अर्जुनाच्या बाणाच्या टोकावर ते धर्तीवर पडले होते जेव्हा कुरुक्षेत्रामध्ये युद्ध झालं होतं. तर आणि त्यांची भीष्म प्रतिज्ञा, पूर्ण कौरवांचं म्हणजे रक्षण करण्याची प्रतिज्ञा, असे म्हणजे इतके बारीक बारीक कंगोरे चौकट आहे. आणि चौकट आहे जीवनाची, की ती आजपर्यंत प्रभावित करते आपल्याला. प्रत्येक व्यक्तिमत्व त्याच्यातलं महाभारतात. आता द्रोण जे सगळ्यांचे गुरु होते, त्यांची एक वेगळी कहाणी आहे. द्रोण आणि एकलव्य. म्हणजे हे 5000 वर्षापूर्वी सगळ्या गोष्टी घडलेल्या आहेत आणि त्या आपल्याकडे लेखी स्वरूपामध्ये उपलब्ध आहेत. हे किती मोठा ठेवा आहे तो. रामायण आणि महाभारत. आता रामायणसुद्धा म्हणजे असंच आहे ना, प्रत्येकाची एक व्यक्तिमत्व आहे. रामाने केलेला त्याग, आज्ञाधारी रामाचा भाऊ भरत, एवढा मोठा राजपाट जरी मिळाला तरी त्यांनी तिथं तो राज्य करत नाही बसला. त्यांनी रामाच्या पादुका तिथं ठेवल्या, स्वतः जमिनीवर झोपायचा 14 वर्ष. म्हणजे हे त्यागाचं किती मोठं हे आहे, उदाहरण आहे.
नाही का. म्हणजे रामायण हे त्यागाचं प्रतीक आहे आणि महाभारत हे संघर्षाचं प्रतीक आहे. संघर्ष, युद्ध. आता संघर्ष म्हणजे मारामारी किंवा मग फक्त युद्ध शस्त्र असं प्रकार नाही. जीवनातले याच्यामध्ये मानसिक कंगोरे पण आहेत. जसं की भर युद्धामध्ये जेव्हा अर्जुन पहिल्यांदा याच्यात आला कुरुक्षेत्रावर, तेव्हा समोर सगळे त्याचे दिग्गज नातेवाईक, सगळे जवळचे, तर सगळे रक्ताचे नातं असलेले लोक त्यांच्यावर युद्ध करायचं, तेव्हा त्यांनी हे केलं, मग शस्त्र खाली ठेवलं. अर्जुनाला दुःखाचा आवेग आला की मी आता हे शक्यच नाही आहे, मी कसं करणार आहे, मी आपल्याच लोकांना कसं मारू. हा जेव्हा त्याच्या मनाची परिस्थिती झाली, तेव्हा मग अर्जुनाने विश्वरूप दर्शन कृष्णाला दिलं. त्याची ती कर्माची पूर्ण त्याला शिकवण दिली. कर्म कर, फलकी अपेक्षा मत कर, असे अनेक श्लोक आहेत गीतेमध्ये जे मार्गदर्शक आहेत आपल्यासाठी. तर मग तिथं जेव्हा त्याचा अर्जुनाने हातपाय गाळले होते किंवा त्याचं मनोबल कमी झालं होतं, तेव्हा मग ते भगवद्गीतेचा उदय झाला आणि श्रीकृष्णाने त्याला ते सगळं ज्ञान दिलं विश्वरूप दर्शन दाखवून. तर इतका मोठा विषय आहे. प्रत्येक व्यक्तिमत्वाबद्दल कथा लिहिता येते, प्रत्येक व्यक्तिमत्वाबद्दल बोलता येतं. आता रामायणामध्ये सुद्धा आपले श्री हनुमान आहेत, त्यांची एक वेगळी कथा आहे. रावण हा सुद्धा, म्हणजे आता तो भाग आहे, तो रावणाचं युद्ध झालं, पण रावण हा स्वतः एक फार मोठा ज्ञानी होता, ब्राह्मण होता, ज्ञान होतं, पण त्याची बुद्धी भ्रष्ट झाली आणि पुढे रामायण घडलं. आता आपण म्हणतो रामायण घडलं, सहज जीवनातही आपण आज म्हणतो की काय रामायण घडलं बाबा तुमच्या जीवनामध्ये. म्हणजे हा 5000 वर्षापूर्वीचा सगळा ठेवा आजही आपल्या जीवनामध्ये आहे आणि आपण तो वापरतो बोलताना, चालताना. हे सगळे आपले आदर्श आहेत. रामायणातील राम, सीता, लक्ष्मणाचं व्यक्तिमत्व तर किती हे होतं की लहान भाऊ रामाबरोबर राहायला वनवासामध्ये, त्याला साथ दिली. तर असे हे 2 मोठे ग्रंथ. आता हा विषय कर्णाकडून सगळंच, म्हणजे आता विषय तर निघणारच आहे ना, कारण महाभारत आणि रामायण हे निघाले की मग सगळ्याचाच विषय निघणार. तर अश्वत्थामासुद्धा मला प्रभावित करतो, त्याचं जीवन, अमरत्वाचा शाप. म्हणजे त्या वेदनेतनं अश्वत्थामाला मुक्तीच नाही ना. आता त्याच्यामध्ये अजून परशुराम आहेत अमर, त्याच्यानंतर बजरंगबली आपले हनुमान, हेही अमरत्व त्यांना मिळालेलं आहे. तर माझं म्हणजे माझं मनाला टच केलं ते कर्णाच्या व्यक्तिमत्वाने. आणि आज सकाळी मी ते गाणं टाकलं होतं, कसं तर पंडित जितेंद्र अभिषेकी यांचं काटावर होते कोणाला. तर ती एक विवंचना आहे, म्हणजे ते एक गाणंच फार सुंदर आहे. आणि अचानक माझ्या डोक्यात ते कर्णाचं व्यक्तिमत्व समोर आलं, म्हणून मग मी त्याला सूर्यपुत्र कर्ण असं नाव दिलं. एक महान योद्धा की जो कधीही पराजित होऊ शकला नसता आणि केवळ एका राजनीती खेळली गेली त्याच्यावर, म्हणजे. आणि पण एवढं सगळं असूनसुद्धा त्यांनी दुर्योधनाची साथ काही सोडली नाही. दुर्योधन हे एक व्यक्तिमत्व आहे जे निगेटिव्ह शेडमध्ये आहे. तर अशा अनेक गोष्टी आहेत. आणि हळूहळू आता जसजसं माझ्या मनात येईल, म्हणजे विचार येतील, कारण मला मनात आलं की तेव्हाच मी बोलतो आणि बोलायचं मी थांबत नाही. कारण मग ते एकदा बोलून टाकलं म्हणजे मन मोकळं होतं आणि ते याच्यात येऊन जातं, साकारून जातं व्हिडिओमध्ये. म्हणून मग ते आज मी हा व्हिडिओ बनवला. यूट्यूबची पॉलिसी असेल ती असेल, ती तर 15 मिनटाची आहेच आहे. 15 मिनटात आपण काही बोलू शकत नाही, याच्यावर मोठी चर्चा करू शकतो आपण. कर्णाच्या जीवनावर राधेय, मृत्युंजय, कौंतेय, अशा अनेक कादंबऱ्या लिहिलेल्या आहेत. त्याचा व्यक्तिमत्वाचा अभ्यास केलेला आहे या सगळ्या मोठ्या लेखकांनी. अर्थात एवढा मोठा काही मी नाही आहे त्याच्याबद्दल बोलण्यासारखा किंवा हे करण्यासारखा, पण जेवढं आपल्या मनाला जे भावतं किंवा जे आपल्या मनाला भेदून जातं ते मी बोलतो आहे, आपलं सहज, आपलं मित्रत्वासारखं. आणि ही अशी चर्चा करतो आहे तुमच्याबरोबर की, आणि त्याने अभ्यासही होतो, बरंही वाटतं. जुन्या काळी मी पुस्तकं वाचायचो, आजकाल काही पुस्तकं वाचणं होत नाही. माझ्याकडे स्वतःकडे एक छोटीशी एक लायब्ररी होती, 5-10 हजार पुस्तकांची लायब्ररी पण लावली होती मी. अनेक पुस्तकं वाचलेली आहेत. त्या पुस्तकांचा रेफरन्स येईल पुढे याच्यामध्ये, माझ्या गप्पांमध्ये आणि बोलण्यामध्ये. जसं की आता एकदम वेगळाच विषय येतो. आपले माजी पंतप्रधान जे PV नरसिंहराव होते, त्यांचं इनसायडर, अंतस्थ म्हणून त्याचं ट्रान्सलेशन केलेलं आहे.
याच्यामध्ये अतिशय उत्कृष्ट कादंबरी. मी ती जवळपास 20 एक वर्षापूर्वी वाचली होती. आठवते, फार चांगली कादंबरी आहे ते इनसायडर म्हणून. तर आता काही वाचणं होत नाही. पूर्वी पुस्तकं वाचायची. वपू काळेंचं वाचलेलं आहे, पु ल देशपांडेचं वाचलं आहे, दमादार मिरासदार. म्हणजे हे तर म्हणजे ते रोजचं 100-200 पानं वाचलेच पाहिजे असा एक नियमच होता. किंवा कारण दुसरं हे नव्हतं ना, साधन नव्हतं ना. जे काही साधन होतं ते वाचन, ऐकलं तर रेडिओ, असं सगळं जग होतं ते. आता ते बदललेलं आहे काळानुरूप. ठीक आहे, व्हिडिओ इथंच थांबवतो. जास्त मोठा व्हिडिओ होईल आणि बोलत राहू. कर्ण असो किंवा इतर महाभारतातील आपल्या ज्या व्यक्तिरेखा आहेत, त्याचा जसं मला मनामध्ये येईल तसं मी बोलत जाईल. आणि आज अजून एक गोष्ट अशी सांगावी वाटते, की जे मनात असतं तेच मी बोलतो. म्हणजे आणि जे आठवतं ते. आता त्या रेफरन्समध्ये आणि त्या ओघामध्ये मी अनेक गोष्टी बोलून जात असतो. असं काही ठरवलेलं नसतं किंवा मी लिहिलेलं नसतं की ही गोष्ट बोलायची आहे किंवा हे करायचं आहे. जशी भावना माझ्या मनात निर्माण होईल तसं मी व्हिडिओ बनवतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कॉमेंट करा, कॉमेंट करत जा. काही चुकलं असेल तर सांगत जा किंवा काही तुमच्या मनात असेल तर तेही सांगा. मी संपर्क करेलच. माझा प्रयत्न आहे. एक सबस्क्रायबर माझ्यासाठी महत्त्वाचा आहे. म्हणजे ही गोष्ट खरी आहे बरं का. सबस्क्रायबर जो असतो मी त्याला मन लावतो किंवा मला ते एक माणसामध्ये व्यक्तिमत्त्वाचं कम्युनिकेशन असावं अशी माझी स्वतःची इच्छा असते वैयक्तिक असो. तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करत जा आणि असंच सपोर्ट म्हणण्यापेक्षा तिथं आता मला असंच प्रेम माझ्या चॅनलवर आणि माझ्या व्हिडिओवर करत राहा ही विनंती. धन्यवाद.